20 म्हणजे 47 कल राहिलेत, 180 कल समोर आलेले आहेत. मॅजिक फिगर आपण म्हणतो 114 आणि आताच्या घडीला 100 पार गेलेली आहे महायुती. त्यामुळे महायुती आता मॅजिक फिगरच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसते. ठाकरे 55, मनसे 8, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 1, इतर 5. मुंबईतलं हे चित्र 180 जागांचं आता समोर येते. कल किंवा आघाडी ही सध्याच्या घडीला आणि ज्याच्यामध्ये अर्थातच मोठा पक्ष ठरतोय भाजप. 80 ठिकाणी भाजप आघाडीवर, शिवसेना 22 ठिकाणी, ठाकरे 55, मनसे 8. तेव्हा महायुतीने मुंबईमध्ये 100 पार केलेली आहे. तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या महापालिकांमध्ये देखील त्यांना पहिल्या कलांमध्ये आघाडी घेतलेली आहे. आणि तब्बल 9 वर्षांनी पार पडलेल्या निवडणुका आहेत, त्यामुळे स्थानिक पातळीवरचे इमोशन सुद्धा आपल्याला तितके स्ट्रॉंग पाहायला मिळतात. मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर क्रमांक 1 चा पक्ष हा भाजप आहे, क्रमांक 2 चा पक्ष ठाकरेंची शिवसेना आहे, क्रमांक 3 चा पक्ष हा एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आणि त्याखालोखाल मग मनसे आणि इतर पक्ष असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अश्विन, सध्याच्या घडीला महायुती सत्तेच्या दिशेने जाताना दिसते. काय म्हणाल आपण, ठाकरेंना धक्का आहे? आघाडीवर आहेत ना, अजून निवडून आलेले नाही आहेत. आणि ते मुंबईचं जे काय पॅटर्न आहे ते तुम्हाला सांगतो. 87 वॉर्ड राहून गेलं सांगायला तुम्हाला, कारण इतर सगळं चालू होतं. तिथनं पूजा माडेश्वर हे निवडून आलेले आहेत. तिथे भारतीय जनता पक्षाचा स्ट्रॉंग उमेदवार होता महेश पारकर, पण भारतीय जनता पक्षाच्या महेश पारकरला तिथल्या पारंपरिक मतदारांनी नाकारलेलं आहे. त्यांनीच जे काय मराठी माणसाच्या आणि मुंबईकर जनतेच्या मनातलं जे काय मॉडेल आहे ना ते स्पष्टपणे क्लिअर होत आहे. 100 पार केलेली आहे भाजपनं आणि महायुतीनं. ठाकरेंसाठी याचा अर्थ काय? आत्ताचा जो सगळा कल आहे तो विचारात घेता भाजप आणि शिवसेना युती जे 80 आणि 22 हा जर कल घेता तर